नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्कवरील आमचं हे न्यूज चॅनल ॲक्ट 20 न्यूज. आता पाहूयात शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पैठण तालुक्यातील आळगाव जावळे या सोलापूर धुळे महामार्गालगत 7.5 एकर जागेवर संगगिरी महाविहार येथे उद्या भव्य बुद्ध मूर्तीचे अनावरण होत आहे. त्याचबरोबर कठीण चिवरदान आणि इतर धम्म कार्यांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांनी दिली. या सोहळ्याला राज्यातून तसेच देश आणि विदेशातूनही धम्म उपासक येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी निवृत्त परिवहन अधिकारी अनिल कुमार बस्ते हेही उपस्थित होते. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्पण. सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनो, मी भिक्खू ज्ञानरक्षित थेरो औरंगाबाद. दिनांक 9 नोव्हेंबर 2024 वार शनिवार उपस्थित दिवस. आपण त्या ठिकाणी एक भव्य दिव्य असा कार्यक्रम जो बाबासाहेबांच्या संकल्पातील आहे तो कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. भगवान बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, त्याचबरोबर कठीण चिवरदान आणि शिवरामध्ये शिकणाऱ्या मुलामुलींची एक CBSE पॅटर्नची इंग्लिश मिडियमचे शाळेचे आणि भिक्खू ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटरचं भूमिपूजन, संगगिरी महाविहार भिक्खू ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर, मयूर मृगदाय वन, आडगाव जावळे, तालुका पैठण, त्याला एकेकाली पोतन म्हणत होते, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचा औरंगाबाद. बीडकडे जाणाऱ्या सोलापूर हायवेवर ती 7.5 एकर जमीन मी लोकांच्या 1-1 रुपया दानातून विकत घेऊन त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट होत आहे. आणि प्रथम त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्वप्नातील शिक्षित आणि सुशिक्षित भारत घडवण्यासाठी, विद्यार्थी घडवण्यासाठी, बौद्ध धर्माचे आचरक आणि प्रचारक निर्माण करण्यासाठी त्या शाळेचं भूमिपूजन कोळशीला पूज्य धम्मसेवकजी महाथेरो, पूज्य ज्ञानज्योतीजी महाथेरो आणि भिक्खू संघाच्या शुभ हस्ते ठेवल्या जाणार आहे. तर आपण सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी आवर्जून यायचं आहे. बीड सोलापूर हायवेला पाचोडपासून 12 किलोमीटर अलीकडे, थापटी तांड्यापासून 5 किलोमीटर पुढे अशा प्रकारे ते गाव आडगाव जावळे आहे. आणि आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं आणि आपलं पुण्य अर्जित करावं असे मी सर्वांना आवाहन करत आहे. त्याचबरोबर आपण शहरामधून काही सिटी बस सुरू केलेल्या आहेत. तर औरंगाबादचं मेन बस स्टँड, सिडको बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनपासून सकाळी 7 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत दर 1 तासाला घेऊन जाणारी आणि वापस घेऊन येणारी सिटी बस आपण सुरू केलेली आहे. तरी बाहेर गावावरून येणाऱ्या उपासक उपासिकांनी सुद्धा रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँड आणि सिडको बस स्टँडवरून त्या सुविधाचा सुद्धा आपण लाभ घेऊ शकता. आणि आपल्या आपल्या गाड्याने येणाऱ्या सर्व उपासक उपासिकांनी, नागपूरच्या भागाकडून येणाऱ्यांनी समृद्धीने येत असेल तर औरंगाबादला येण्याची आवश्यकता नाही. जालन्यावरूनच खाली उतरून बदनापूरच्या नंतर जामखेड मार्गे ते येऊ शकतात. बीडवाल्यांना सोपं आहे. औरंगाबादवाल्यांनी सोलापूर हायवेने सरळ तिथे येता येतं. आणि म्हणून उपासक उपासिकांना नम्र आव्हान आहे की आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला यावं, आपली पुण्यपारमिता अर्जित करावी आणि बाबासाहेबांच्या संकल्पातील भारत बौद्धमय विश्व धम्मराज्य घडण्यासाठी आपण सहकार्य करावं. तन्मनधनानं सहकार्य करावं. सर्वांचं मंगळ हो. कार्यक्रमामध्ये जे प्रमुख पाहुणे जे ते कुठून कुठून येणार आहेत? त्यामध्ये प्रमुख पाहुणे आमचे महाराष्ट्र भिक्खू संघाचे अध्यक्ष पूज्य भिक्खू धम्मसेवकजी महाथेरा, जे 37 बोधिपाक्षी धर्माचे व दर्शनशास्त्राचे गाडे अभ्यासक आहेत, मुळाव्याला आहेत, ते भंतेजी येत आहेत. पूज्य ज्ञानज्योतीजी महाथेरो, जे ताडोबाचे अभयारण्यामध्ये राहतात, ते पूज्य भंतेजी येत आहेत. त्याचबरोबर पूज्य विनरक्षिता भंतेजी जे आहेत ते नागपूरवरून येत आहेत. आणि श्रीलंकेचे जे गुरु भंतेजी आहेत त्यांचे शिष्य यश भंतेजी आहे, पूर्ण भंतेजी आहे, गुणान भंतेजी आहे, ते बाहेर गावून आपण हे 4-5-6 पाहुणे भिक्षू बोलवले आहेत. पण विशेष रूपाने औरंगाबादचे जे आमचे सन्माननीय पूज्य बोधिपालोजी महाथेरा, त्यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण आणि त्यांची प्रमुख धम्मदेशना पूज्य विशुद्धानंद बोधी महाथेरो, त्याचबरोबर आमचे खेम धम्मजी महाथेरो आणि संपूर्ण भिक्खू संघ औरंगाबादमधील आपण सन्मानपूर्वक आमंत्रित. माझं नाव भिक्खू ज्ञानरक्षित थेरो. टाइम किती? टाइम सकाळी 5 वाजेपासून तो कार्यक्रम सुरू होणार आहे, तर रात्री 7:30 वाजेपर्यंत चालणार आहे. जागतिक स्तरावरची अतिशय उंच, भव्य आणि मोठी अशी बुद्धांची त्या ठिकाणी मूर्ती उभारली जाणार आहे. या मूर्तीसाठी यापूर्वीच भंते ज्ञानरक्षित थेरो यांनी लोकांना आवाहन केलं होतं. त्या माध्यमातून
काही लोकांनी धनराशी आणि काही लोकांनी सुवर्ण सुद्धा भंतेजींकडे जमा केलेला आहे. सुवर्ण, ताम्र, पंचधातूची ही मूर्ती असणार आहे आणि अतिशय मोठी आणि भव्य अशी ही मूर्ती असणार आहे. जणू काही तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला बुद्धांच्या आशीर्वादाचा साक्षात्कार होईल अशा प्रकारची ती मूर्ती त्या ठिकाणी बनवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा मागचा उद्देश जो आहे तर त्या ठिकाणी जी 7.5 एकर जमीन आहे त्या 7.5 एकर जमिनीची खरेदी व्यक्तिशः पैसे देऊन भंतेजी ज्ञानरक्षित थेरो यांनी केलेलं आहे. ते खरेदी केलेलं असलं तरी त्याच्यावरती केवळ आणि केवळ धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठीच कार्य करायचं आहे. त्या ठिकाणी धम्मिक सेमिनरी करणार आहेत, त्या ठिकाणी धम्मशाला आणि धम्माच्या अनुषंगाने सर्व भारतीयांना म्हणजे ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांसाठी इथे खुलं असणार आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे की तिथे शिकणारा विद्यार्थी केवळ आणि केवळ धम्माच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आत्मसात करणार आहे. निश्चितपणे तो विज्ञान शिकेल, तो गणित शिकेल, तो भाषा शिकेल, त्याचबरोबर तो धम्माचं ज्ञानही तिथे अर्जित करेल. आणि अशा पद्धतीने जर समजा सत्याच्या आणि विज्ञानाच्या आधारावरती चालणारा धम्म आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर अशा सेमिनरीज काढणं अत्यंत काळाची गरज आहे. आणि ही गरज ओळखून आदरणीय ज्ञानरक्षित भिक्षू थेरो यांनी या पद्धतीने या सेमिनरीचं 9 नोव्हेंबर रोजी या कठीण चिवरदानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भूमिपूजनाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी भारतातीलच नव्हे तर देश विदेशातील भिक्खू संघ येत आहे. मोठे म्हणजे भिक्खू संघाचे अध्यक्ष वगैरे हे सगळे लोक येत आहेत. या संभाजीनगरच्या नगरवासियांना मी अनिल कुमार बस्ते या ठिकाणाहून असं आवाहन करतो की या अतिशय पवित्र आणि पूजनीय अशा कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने बंधुभगिनीने तिथे उपस्थित राहायचं आहे. आणि या कार्यक्रमात पॅंथर नेते रमेशभाई खंडागळे यांनी एका पत्रकार परिषदेत माजी खासदार व एमआयएमचे पूर्व मतदारसंघाचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. आंबेडकर चळवळीतील लढाऊ युवा कार्यकर्ते बोर्डे यांचं तिकीट इम्तियाज जलील यांच्यामुळेच कापलं गेलं. त्यामुळे आम्ही पूर्व मतदारसंघात जलील यांना पाडण्यासाठी आमची सर्व शक्ती पणाला लावू असं खंडागळे यांनी स्पष्ट केलं. समोर बघा. अच्छा, ते मी तुमच्या चेहऱ्याकडे पाहतो. बरं, की आम्हाला योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आमचा माणूस तिथे गेला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा माणूस त्या ठिकाणी गेला पाहिजे. ही आमची अत्यंत अशी अंतःकरणापासूनची ओढ आहे. परंतु दुर्दैवानं आजपर्यंत आम्हाला वापरलं गेलं आहे आणि ते वापरण्यात येऊ नये म्हणून आम्ही 10 मुद्दे प्रतिनिधीच्या समोर मांडतो आहोत. की एक, आम्हाला जमिनी मिळाल्या पाहिजेत, उत्पन्नाचं साधन म्हणून गावच्या माणसाला. त्याच्यानंतर इथल्या शहरात आलेल्या माणसाला घर मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे आणि ती महागाईच्या निर्देशांकानुसार मिळाली पाहिजे. त्याच्यानंतर नोकरी मिळाली पाहिजे. राखीव जागा आमच्या ज्या बेकायदेशीर बंद करण्यात आल्या आहेत त्या सुरू झाल्या पाहिजे. आणि त्याच्यानंतर खाजगीकरणात सुद्धा राखीव जागा ठेवण्यात याव्यात. अशा अनेक प्रश्नावर आम्ही मुद्दे मांडले आहेत. ते मुद्दे जर समजा प्रतिनिधी जो मान्य करेल त्याच्याबरोबर आम्ही प्रतिनिधीशी बोलणं झालेलं काय आम्ही हे मानतोय त्याच्यासमोर. जो कोणी त्याला पटेल तो आम्हाला हे बोलेल. यामध्ये आपल्या किती संघटना किंवा विविध संघटना आहेत त्यामध्ये किती ज्या पद्धतीनं आमचे नेते रमेशभाई खंडागळे यांनी आपल्याला सांगितलं आहे तो विषय झालेला आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की औरंगाबादमधील आणि औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील ज्या आंबेडकरी संघटना आहेत, मग इव्हन आंबेडकरी कार्यकर्ते जे एमआयएम पक्षातही काम करतात, त्या पक्ष संघटना, सामाजिक संघटना सगळ्या आमच्या सोबत आहेत या कॉलमध्ये. आणि समाजाचा जो निर्णय जो भाईने सांगितला की आमचे जे काही मुद्दे आहेत, बेसिक मुद्दे आहेत आणि ज्यांनी आमच्या तोंडाला पान पुसण्याचं काम केलेलं आहे, त्या संदर्भात ही पत्रकार परिषद होतं. आमचं समाजाला आव्हान आहे की आम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत, की आम्ही जो निर्णय घेतलेला आहे, आमचं समाजाला आव्हान आहे, आंबेडकरी कार्यकर्त्यांना आव्हान आहे की त्या निर्णयाच्या मागे आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आपल्यामधून आमचं ते आव्हान आहे. वापरून घेतायत म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे ना, की आतापर्यंत आम्हाला पाडण्याचं काम केलंय, आता आम्ही त्यांना पाडणार. ज्यांनी आम्हाला वापरलं आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे. 100% देईल. कारण की आपण जर बघितलं सगळ्या मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते, नेते होते, सामाजिक संघटनांचे लोक होते. हॉलमध्ये आपण जर बघितलं तर हॉल पूर्ण भरले जातात, तितकेच लोक बाहेरही होते. याच्यातून समजून येतं की लोकांचा पाठिंबा आमच्यावरती आहे आणि जनतेत प्रचंड रोष आहे सगळ्या पक्षावरती, एमआयएम असेल, काँग्रेस असेल, कारण की ते आम्हाला गृहीत धरतात. जर गृहीत धरत असतील
आमची उमेदवारी कुठे, आमचा वाटा कुठे, आम्ही त्यांनाच वाटा मागणार. ते जर वाटा देणार नसतील तर रोष आमचा त्यांच्यावरतीच असणार आहे. बाकी जे पक्ष आहेत ते तर आमची पारंपरिक विरोधक आहे, ते न बोललेलं बरं. पण तुम्ही जर आमच्यावर दावा मारतायत आमच्या मतांवरती, मग आमची उमेदवारी कुठे, आमचा दावेदारी कुठे आमची? तर संपूर्ण समाजाला या पक्षांबद्दल चीड निर्माण झालेली आहे. स्वागत आहे चर्चेसाठी. लोकशाही मानणारे आंबेडकरी पक्ष संघटना आहेत, ज्या पक्षांना भाईंनी जे मुद्दे मांडलेत, जे पटेल त्यांच्याशी चर्चा करून जो आमच्या चर्चेला मुद्द्यांना हे पाठिंबा देईल समाजाच्या सोबत. औरंगाबाद मध्य मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हिशाम उस्मानी यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन नुकतंच थाटात संपन्न झालं. ही संतांची भूमी, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा चालवणारी भूमी असून मी सर्वसामान्य जनतेचा उमेदवार आहे, असं यावेळी उस्मानी म्हणाले. ही निवडणूक माझी नसून जनतेची आहे व मी डॉक्टर रफिक झकेरिया यांच्यासारखा शहराचा विकास करणार असून शहराला पुन्हा जागतिक लेवल बनवणार आहे, असंही ते म्हणाले. की पहचान को यहाँ के लोगों को बिल्कुल भी इसमें हम उनको ठेस नहीं पहुंचाना चाहते. हमारे घोषणा पत्र में हमने ये बात साफ की है कि हम इस शहर के लिए लड़ाई लड़ना चाहते हैं, इस शहर की बुलंदी के लिए लड़ाई लड़ना चाहते हैं. इस शहर में यहाँ पे रहने वाले हिंदू, मुस्लिम, दलित, बुद्ध, सिख, ईसाई, पारसी, जैन सभी समाज के लोगों को साथ लेकर किस तरीके से हम आगे चल सके और इस शहर की पहचान को बरकरार रखते हुए डॉक्टर रफीक ज़करिया साहब ने जो काम किया था उसी के ऊपर, उसके बताए हुए रास्ते पर हम चल सके और इस शहर को फिर से फास्टेस्ट डेवलपिंग सिटी इन एशिया ले जा सके. हमारा नारा औरंगाबाद के लिए है और औरंगाबाद को एक आज के जमाने के हिसाब से जो अत्याधुनिक मॉडर्न जो चेहरा पूरी दुनिया में बन रहा है, उस औरंगाबाद को उस मॉडर्न रास्ते पर ले जाने का है. औरंगाबाद को डिजिटल औरंगाबाद कैसे बनाया जा सकता है, इस रास्ते पर हम चलना चाहते हैं. उस राहनुमाई में जो कोई मेरे साथ आना चाहे उस सबको वेलकम. मैं चाहूंगा कि आज यहाँ जो लोग मौजूद हैं इस पंडाल में, वो अगर इस शहर से जिनको मोहब्बत है इसीलिए आज यहाँ आए हैं, आप लोगों से सबसे गुजारिश करेगी अपने तौर पे जितना ये बात को फैला सके, क्योंकि हमारी लड़ाई किसी व्यक्ति से नहीं, हमारी लड़ाई जातिवादी शक्तियों की उस सोच से है. हमारी लड़ाई जो नफरत फैलाने वाली राजनीति है, जो समाजों में नफरत फैलाती है, तेल निर्माण करती है और बेरोजगारी फैलाती है, नशे के कारोबार को बढ़ाती है, मां बहनों की सुरक्षा के साथ जिसकी वजह से धोखा पैदा होता है, ऐसी सारी सोच, ऐसी ताकतों से हमारी लड़ाई है. बनवा. पण आमचे औरंगाबादचे जे मुद्दे आहे, आमचे औरंगाबादकरांचे जे मुद्दे आहे, लोकल लोकांचे, सर्व समाजाचे, सर्व वर्गाचे, ते आम्ही सोडणार नाही. त्यामुळे मी एक अपक्ष उमेदवार म्हणून आलेलो आहे. सर, आरक्षणावर भूमिका स्पष्ट केलेली आहे. तुम्ही अपक्ष आहात, जर निवडून आलात तर आरक्षणावर तुमची काय भूमिका असेल स्पष्ट करा. माझी स्पष्ट भूमिका आहे की ज्या लोकांना आरक्षणाची गरज आहे, जे गरजू आहे, त्यांना सर्वांना आरक्षण भेटलं पाहिजे. मी कोणाच्या आरक्षणाचे विरुद्ध नाही. मी माझा खुला समर्थन आहे की जे वंचित, आणि वंचित म्हणजे सगळे आले असं नाही, ते काही पक्ष आपल्याला स्वतःला वंचित म्हणतात आणि काही एक ठराविक समाजाचा किंवा समाजाची गोष्ट करता. माझे दृष्टिकोनामध्ये सगळे जे काही ज्याला गरज आहे आरक्षणाची, ते कोणत्याही समाजाचे असो, सगळ्यांना ज्याला आरक्षण पाहिजे त्याला आरक्षण भेटलं पाहिजे. आता त्याची जे काही तांत्रिक गोष्ट बाजू असेल तर त्यावेळेस त्याला कळून त्याच्यावर चर्चा करून मी त्याच्यावर पुढे जाईल. पण माझा मोठा एक असं माझं मत आहे की ज्याला आरक्षणाची गरज आहे त्याला आरक्षण भेटलं पाहिजे आणि जे आपले लोक आरक्षणाचा फायदा घेऊन पुढे येत आहे त्याचं प्रमाण वाढलं पाहिजे. आरक्षणाला बिलकुल माझं समर्थन राहील, पण जे ओपन मध्ये येते त्यांच्या सोबत पण काही अन्याय नाही झाला पाहिजे. आपल्याला स्वतःसाठी काही हित नाहीये, समाजाचा हित आहे. समाजाचा आपल्याला भला कसा करता येईल याचा प्रयत्न मी करेन. सर, रफिक झकेरियाला आपण आदर्श मानतात. तुमचा असं म्हणणं आहे, आरोप आहे का रफिक झकेरियानंतर शहराचा विकास झाला नाही, मग
हे 4 वर्ष खासदार राहिलेले आहेत, एक 5 वर्ष दुसरे खासदार राहिले, त्यांनी शहराचा विकास नाही केला का? काय वाटतं? हे जे सगळे कार्य झालेले आहे हे आता तुम्ही पाहताय की केंद्रामध्ये सरकार कोणाची होती आणि लोकांनी फक्त बोर्ड लावण्याचं काम केलं, रिबिन काटण्याचं काम केलं. किती निधी कोणाची निधीमधून किती पैसे आले आपल्या शहरामध्ये आता ते आपल्याला पाहायला भेटतोय. तर स्मार्ट सिटीचे काही कामं झालेले आहे, G20 मध्ये काही फंड आला होता त्याचे कामं झालेले आहे. जे 152 करोड रुपये रस्त्याचा जे भेटले होते त्याच्या मार्फत कामं झालेली आहेत. पण त्या कामामध्ये पण आपण भ्रष्टाचार पाहतोय. आमची भूमिका आहे की इकडे जे काही कार्य ते होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही क्वालिटीचं पण ध्यान ठेवू की क्वालिटी चांगली झाली पाहिजे. प्रत्येक म्हणजे पुष्कळ ठिकाणी मला असं पाहण्यात आला की सिमेंटचे रस्ते ते झाले पण त्याच्यामध्ये स्टील गायब करण्यात आला. आपण टेंडरची जर कॉपी काढली तर त्याच्यामध्ये स्टीलचा पैसा लागलेला आहे आणि जे काही जसं नालीचे जे काही पैसे आले होते त्यामध्ये कसं काम झाला ते आपल्या सर्वांना माहीत आहे. भ्रष्टाचार मुक्त काम कसं करता येते ते दिशाने आपण काम करू. सर, तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये संत पीठाबद्दल तुम्ही कोर्सेस वगैरे शहरात आणणार आहात. तुम्ही एकमेव आहात की जे साधू संतांबद्दल काहीतरी विशेष करण्याची इच्छा बाळगता. हे नेमकी काय मोहीम आहे त्याच्यावर थोडा प्रकाश आणि त्यालाच लागून दुसरा प्रश्न आहे, संतपीठ सध्याच्या खासदारांच्या याच्या गावात आहेत तरी सुद्धा संतपीठ रेंगाळत पडलेलं आहे, अजून स्वतःची बिल्डिंग नाही. शहरात पण साठी काय होईल? मी काय म्हणतोय तुम्हाला की आपल्याला पुरातत्व जे ऐतिहासिक वस्तू आहे त्याला आपण डेव्हलप करू. तर त्यामध्ये जे जुने, कारण की हे सगळे संत जे आहेत ते 100 वर्ष अगोदरचेच आहे, सगळे जे त्यांचा काळ गेलेला आहे. म्हणजे ते ऐतिहासिक आणि पुरातत्व याच्यामध्ये पण येतात. आपण त्याला कसं विकसित करता येते. आणि माझं एक आणखीन म्हणणं आहे की आपण एक सुफी सेंटर इकडे स्थापना करू ज्यामध्ये सगळे समाजाचे सगळे संतांचे जे काही विचार होते त्या विचाराला एकमेकांशी संवाद साधून आपण कसं लोकांमध्ये एक भाईचारा निर्माण करू शकतो. कारण की हे सगळे संतांनी भाईचाऱ्याचा संदेश दिलेला होता. कोणत्याही संतांनी कधी असं सांगितलं नाही. संधी मिळाली तर संत कॉरिडॉर तयार होईल का? बिलकुल करू. मी काय म्हणतो, मी जनताचा उमेदवार आहे आणि जनतामध्ये माझे लोकांमध्ये तुम्ही पण येत. काय तर तुमची जे काही भावना असेल, मला जे जे चांगले कार्य तुमच्या मार्फत किंवा कुणामार्फत सांगण्यात येईल ते करणार आहे. सर, एक महत्वाचा प्रश्न आहे की चिकलठाणा विमानतळाला भगवान बुद्धाचं नाव द्या, ही प्राथमिक मागणी आहे. आणि त्याच्यानंतर सरकारने त्याच्यामध्ये इंटरफेअर करून त्यांच्या ताकदीच्या बळावर त्यांनी संभाजीनगर नाव देण्याचा ते हे करतात. जसं औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या संदर्भामध्ये जो अन्याय झालेला आहे तसाच अन्याय त्या चिकलठाणा मध्य विधानसभा मतदारसंघात उमेदवारांच्या प्रचाराने चांगलाच वेग घेतला असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जावेद कुरेशी यांनी आधीपासूनच प्रचारात आघाडी घेतली आहे. या मतदारसंघात यावेळी अत्यंत चुरशीची लढत होणार असून मुस्लिम आणि हिंदू उमेदवारांची संख्या सारखीच असल्याने कोण बाजी मारेल हे आत्ताच सांगता येणार नाही. जावेद को लाना है, जावेद को लाना है, जावेद को लाना है, जावेद को लाना है. गर शेर खजस्ता को औरंग बनाना है, जावेद को लाना है, जावेद को लाना है. गर शेर खजस्ता को औरंग बनाना है, जावेद को लाना है, जावेद को लाना है. इस बार इलेक्शन में ये करके दिखाना है. याच मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचाराने आता वेग घेतला असून त्यांनी वैयक्तिक भेटीगाठींवर अधिक भर दिला आहे. त्यांच्यासाठी जुने कट्टर शिवसैनिक मतदारांना गेल्या 2.5 वर्षांनी गद्दारीची आठवण करून देत आहेत. शंखनाद होऊ दे, रणदुंदुभी वाजू दे, नाद घोष गरजू दे विशाल. दुष्ट शक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्या, पेटू दे शिवसेनेची मशाल. शिवसेनेची मशाल. हिंदू हा तुझा धर्म जाणून घे. हे बघा, भारताची जनता सुज्ञान आहे आणि ओरिजिनल असली आणि नकली मध्ये फरक
फरक समजतो. जर आपल्या बापाला सोडून दुसऱ्याच्या बापाचा प्रचार करताना हा बाप आमचा आहे असं म्हणणाऱ्यांना जनता हे उत्तर देणार आहे. ताई, काय म्हणशील, कसा आहे प्रचाराचा नारळ मी फुटलेला आहे? नेहमी खूप छान प्रतिसाद आहे. सगळं महिला वर्ग आमच्या सगळ्या बाहेर निघालेले आहे की बाळासाहेब थोरात यांनाच निवडून आणायचे. आम्हाला 100% निवडून येणार आहे. आम्ही बाळासाहेब आमच्या ह्या भागाला उमेदवारी मिळाली. मध्य भागामध्ये मध्य विधानसभा मतदारसंघाचे जे आमचे उमेदवार आहे शिवसेना उभा टाकटाचे आणि महाविकास आघाडीचे आमच्या ह्या भागातल्या नागरिकांना आज न्याय मिळालेला आहे. कारण की आजपर्यंत गुलमंडीलाच पूर्ण तिकीट मिळत होते आणि आज आमच्या ह्या मरुबाग भागामध्ये जो प्रतिसाद आहे आमच्या ह्या सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि आमच्या 101% आमचा उमेदवार निवडून येणार आहे. उमेदवार बाळासाहेब शोर आहेत का? एकदम 100% नाही 200% शोर आहे. ते तुम्ही बघत असाल आता तुमचं कॅमेरा ते चौकडं फिरवा. या ठिकाणी 1000 लोकांचं मॉप या ठिकाणी त्यांच्या मागं आहे. मशाल पेटणार पेटली आणि आली निवडून आली मशाल. घरोघरी मशाल पेटवत आहे तुम्ही? घरोघरी 100% यावेळेस संभाजीनगर मध्य विभागाचा आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच होणार. 100% 1 लाखाच्या लीडनी किंवा 50,000च्या लीडनी बाळासाहेब थोरात हे निवडून येणार. विरोधक म्हणतात की ओरिजिनल शिवसेना नाही आहे. काय विरोधकांना उत्तर? त्यांना कालच राजसाहेब ठाकरेंनी यांनी त्यांना उत्तर देऊन टाकलेलं आहे ओरिजिनल शिवसेना कोणाची आहे ती. एकनिष्ठाला न्याय मिळाला असल्यामुळं आम्ही प्रचंड आमच्यामध्ये उत्साह आहे. तुम्ही पाहत असताल की आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया आमच्या पुढील बातम्यांच्या वेळी. तोपर्यंत पाहत रहा ॲक्ट 20 न्यूज. नमस्कार.